मित्रांनो, या ठिकाणी डी-सी मशीनमधला जो काही पार्ट 1 आपण चालू केला होता डी-सी जनरेटर, त्या डी-सी जनरेटरचं आज आज या ठिकाणी आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे डी-सी जनरेटरचं. आणि डी-सी जनरेटर झाल्यावर आपण डी-सी मोटर चालू करणार आहे आणि असंच स्टेप बाय स्टेप आपण थेरीचा सगळा सिलेबस या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. ओके, आतापर्यंत जेवढ्या काही गोष्टी झाल्या त्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती या ठिकाणी प्रत्येक 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 सांगतो मी, त्या ठिकाणी त्यावरती क्वेश्चन डिझाईन झालेले आहे. आणि त्या ठिकाणी क्वेश्चन डिझाईन झाले आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला जास्तीत जास्त परत परत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तरी पण मी एकदा फायनल पंच डी-सी जनरेटरवरती शेवटी देणार आहे याच सेशनमध्ये. तो तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा एकदा रिव्हिजन होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आजचं जे सेशन आहे आपलं शेवटचं डी-सी जनरेटरचं, ते 15 नंबरचं सेशन असणार आहे. ओके, हे सेशन तुम्हाला परिपूर्ण चांगल्या पद्धतीने करायचं आहे. मित्रांनो, आपण अर्जुना 1.0 ही बॅच या ठिकाणी टेक्निकल यूट्यूबवाला हे जे काही आपलं ॲप्लिकेशन यावरती टाकलेली आहे. आणि हे 8-10 सेशन आपण यूट्यूबला यासाठी टाकले की तुम्हाला कळावं नेमकं की या बॅचमध्ये कशा पद्धतीने लेक्चर घेतलेले आहे आणि कशा पद्धतीने समोर लेक्चर घेणार आहे. मग ते आपल्याला कळतंय का, आपण बॅच घ्यावी का, आपलं नुकसान होईल का, आपल्याला कळल का, या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी हे जे 15-16 लेक्चर आहेत ते आपण या ठिकाणी यूट्यूबला फ्री टाकलेले आहेत. ओके, तिथून पुढचे सगळे सेशन तुम्हाला या बॅचमध्ये परिपूर्ण हे आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या ॲप्लिकेशनवरती भेटणार आहे. प्लेलिस्टला या टेक्निकल यूट्यूबवाला याची लिंक आपल्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनला आहे. तसंच तुम्ही प्लेलिस्टला जाऊन सर्च करून सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला MCQ लेक्चर पण भेटणार आहे, तुम्हाला तुमचे डाऊट पण क्लिअर होणार आहे. या ठिकाणी जी लँग्वेज असणार आहे, मी जसं या ठिकाणी लेक्चर घेतोय एकदम मन मोकळं, मन मिळावू याच्यानुसार तसेच लेक्चर त्या ठिकाणी असणार आहे. एकदम कलरफुल डायग्राम तुम्ही बघा समोर या लेक्चरमध्ये पण कशा पद्धतीनं डायग्राम आपण क्रिएट करून घेतलेले आहे. ओके, लेक्चर दररोज होणार आहे. लेखी नोट्स पण तुम्हाला भेटणार आहे, माझ्या स्वतःच्या हँडरिटन नोट्स आहे. भाषा मराठी आणि इंग्लिश असणार आहे. थिअरी लेक्चर पण असणार आहे जे की आपण आता घेतोय. आणि लेक्चर तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करून सुद्धा ठेवू शकता. का बरं का ते डाउनलोड करून ठेवू शकता, एखाद्या ठिकाणी तुम्हाला जास्त नेटवर्क भेटतं त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करून ठेवू शकता. आणि एखाद्या ठिकाणी नेटवर्क नसतं, मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते ऑफलाईन लेक्चर बघू शकता. अशी पण फॅसिलिटी त्या ठिकाणी आहे. आणि ही सगळी फॅसिलिटी तुम्हाला 999 रुपयात फक्त भेटणार आहे. ओके, तर चला आपण आपल्या 15व्या लेक्चरला सुरुवात करूया. त्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो, मी या ठिकाणी जे काही कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक जनरेटरचा जो काही पार्ट आपण बघितले, म्हणजे टाईप आपण बघितले, सिरीज जनरेटर, शंट जनरेटर, कंपाऊंड जनरेटर, लॉंग शंट, शॉर्ट शंट, कम्युलेटिव्ह कंपाऊंड, डिफरन्शियल कंपाऊंड, हे सगळे आपण बघितले. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 10 पानावरती जर तुमचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असले, या ठिकाणी हे, या ठिकाणी हे, या ठिकाणी, तर जेव्हा तुम्ही रिवाईज करता ना तेव्हा तुम्हाला ते प्रॉब्लेम जातं. आणि हेच जर सगळे तुम्ही एकाच पेजवर लिहिलेले असले ना मित्रांनो, माझा स्वतःचा अनुभव सांगतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मी 4 पेपर या ठिकाणी क्रॅक केले. महाट्रान्सको टेक्निशियन 2, महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन, महावितरण टेक्निशियन, असे अजून या ठिकाणी हे 3 पेपर मी या वर्षी 2025ला क्रॅक केले. ओके, आणि माझा यामागचा अनुभव आहे आणि अनुभवच या ठिकाणी बोलून दाखवते, भापट पसारा सांगत नाही आहे. खूप सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पेपर दिले, MCQ सोल्युशन त्या ठिकाणी केलं आहे, खूप सारे लेक्चर घेतले. त्यामुळे माहिती आहे की कोणत्या टॉपिकवरती कशा पद्धतीने क्वेश्चन MCQ सेशन त्या ठिकाणी डिझाईन होणार आहे आणि होऊ शकतात याची 100% गॅरंटी मला आहे मित्रांनो. त्यामुळेच या ठिकाणी एवढं तुम्हाला हे करून मी सांगतोय काही ठिकाणी. तर चला जाऊ द्या, तुम्हाला किती काही सांगितलं तर जे आहे ते आहेच. ओके, डी-सी सिरीज जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स हे खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. या कॅरेक्टरिस्टिकला नेमकं म्हणतात काय, कोणत्या डी-सी सिरीज जनरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक्सला नेमकं म्हणतात काय, हे तुम्हाला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. पेपरला प्रश्न यावरती आलेला आहे की डी-सी सिरीज जनरेटरचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ते कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते रायझिंग कॅरेक्टरिस्टिक असतात. म्हणजे कसे हो, RAISING, रायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स. पेपरला हा प्रश्न आलेला आहे, डी-सी सिरीज जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात. तर मित्रांनो ते रायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात. म्हणजे कसं, या ठिकाणी तुमचा जो काही लोड असणार आहे, लोड वाढला
तरी पण जेवढा तुमचा लोड वाढेल तेवढं तुमचं टर्मिनल व्होल्टेज बी वाढते. मग या ठिकाणी फायदा आहे का तोटा आहे? मित्रांनो फायदा आहे. या ठिकाणी शंट जनरेटरमध्ये असं नाही आहे, जर लोड वाढला तर त्या ठिकाणी तुमचे या ठिकाणी जो काही टर्मिनलला व्होल्टेज भेटणार आहे तो स्लाइटली डाऊन होतो. म्हणून त्या ठिकाणी DC शंट जनरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक्सला स्लाइटली ड्रॉपेबल म्हणजे स्लाइटली डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी म्हणतात. ओके, मग तुम्हाला कळालं DC सिरीज जनरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक्सला आपण काय म्हटलं? रायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी म्हटलं. ओके मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 3 रेषा दिसतात, एड्या वाकड्या कशा तरी 3 रेषा दिसतात. ठीक आहे, तर या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला सांगतो मी, हा जो या ठिकाणी आहे हा ई आहे आणि या ठिकाणी एक गोल डॉट दिलाय. याला काय म्हटलंय बघा? नो लोड व्होल्टेज. बघा या ठिकाणी दिलंय, याला काय म्हटलंय? नो लोड व्होल्टेज. म्हणजे कोणत्याही प्रकारचा लोड नसताना जे काही व्होल्टेज त्या ठिकाणी आहे त्या व्होल्टेजला नो लोड व्होल्टेज म्हटलं, त्याचं हे चिन्ह आहे. त्यानंतर टर्मिनल व्होल्टेज या ठिकाणी बघू शकता, टर्मिनल व्होल्टेज हे व्ही या अक्षराने दर्शवलं. आणि त्यानंतर या ठिकाणी जनरेटेड व्होल्टेज म्हणजे जे काही त्या ठिकाणी तयार झालेलं व्होल्टेज आहे ते जनरेटेड व्होल्टेज हे आपण पहिल्यापासून बघत आलो. नो लोड व्होल्टेज म्हणजे काय? व्होल्टेज हे नसताना, लोड नसताना त्या ठिकाणचं व्होल्टेज. व्ही म्हणजे त्या ठिकाणचं टर्मिनल व्होल्टेज आणि EG म्हणजे जनरेटेड EMF. हे कशासाठी सांगतोय की हे कॅरेक्टरिस्टिक्स शिकताना याच्या वर्सेस कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे. आता तुम्हाला काय माहिती आहे का, इथं मशीन शिकत असताना किती प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही शिकता? 3 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता त्याचं एकदा मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. मित्रांनो, तुमचे सर्वात पहिले कॅरेक्टरिस्टिक्स असतात ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. कोणते? OPN, ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, शॉर्टमध्ये लिहितो CHARA. ओके, ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. याच कॅरेक्टरिस्टिक्सला या ठिकाणी आपण मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स पण म्हणतो. काय? मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा त्याला म्हणतो. आणि हे कुणाच्या वर्सेस असतात? तुमचा जो या ठिकाणी जनरेटेड EMF आहे आणि तुमचा फील्ड करंट आहे, यांच्या दोघांच्या वर्सेस म्हणजे याच्या दोघांच्या मध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स असतं. त्यानंतर असते मित्रांनो, हा याला 1 नंबर देतो बरं का. आता 2 नंबर बघा, 2 नंबर काय? तुमचे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, कोणते? इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आणि यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो? टोटल कॅरेक्टरिस्टिक्स. लक्षात ठेवा, टोटल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता हे कोणाकोणाच्या मध्ये असतं? तुमचा जनरेटेड EMF आणि तुमचा आर्मेचर करंट यांच्या दोघांमध्ये असते तुमचे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता तुमचा तिसरे कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स. आता याला दुसरं काय नाव आहे? लोड कॅरेक्टरिस्टिक्स. काय? LOAD, लोड कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता हे 2 कोणाकोणामध्ये असते? हे आहे बघा तुमचा टर्मिनल व्होल्टेज आणि हा आहे तुमचा टर्मिनलचा म्हणजे लोड करंट. ओके, हे लोड करंटचं आणि टर्मिनल व्होल्टेजचं जास्तीत जास्त पेपरला आलंय राजा हो, लक्षात ठेवा बरं का. ठीक आहे, आता हे 3 प्रकार बघितले. 3 प्रकार आहे आपले कॅरेक्टरिस्टिक्सचे. ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स, त्यालाच आपण मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं. त्यानंतर तुमचे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स, त्यालाच आपण टोटल कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं. त्यानंतर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, त्यालाच आपण लोड कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं. ठीक आहे, आता याला कट करू मी का असंच ठेवू? बरं ठीक आहे, असंच ठेवतो. ठीक आहे, आता मला या ठिकाणी सांगा की तुम्हाला या ठिकाणी कोणती कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे? ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. मग या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलंय बघा. सगळ्यात पहिले या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स शिकत असताना तुम्हाला आर्मेचरची याची सिरीज जनरेटरची डायग्राम लक्षात आली पाहिजे. मी शॉर्टली या ठिकाणी काढतो बघा. ही अशा पद्धतीने असती तुमची डायग्राम. हा जो आर्मेचर करंट IA आहे तोच तुमचा या ठिकाणी ISC असणार आहे, म्हणजे तुमच्या सिरीज फील्डचा करंट सेम आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी ISC लिहिलंय, इथं ISC घेऊ आणि तोच पुढं IL ला करंट जाणार आहे, त्याला आपण IL लिहिलं आणि ह्या इथं IA घेऊ आपण. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे तुमचा जो आर्मेचर करंट असणार आहे तो सिरीज फील्डचा करंट असणार आहे आणि तोच तुमचा लोडचा करंट असणार आहे. ओके, मग या ठिकाणी आपण लिहून घेतले. आणि या ठिकाणी काय आहे आपलं? या ठिकाणी तुमचा नो लोड व्होल्टेज आहे, जनरेटेड व्होल्टेज आहे आणि तुमचा टर्मिनल व्होल्टेज आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या वर्सेस हे आलं इथं.
ओके. मग या ठिकाणी तुमचे ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स आले, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आले आणि तुमचे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आले. आता एक्सटर्नल व्ही आणि लोड करंटवरती आहे, मग याला आपण व्ही घेऊ आणि इथे लोड करंट हा झाला. मग यांच्या दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स इथं आली. ठीक आहे. आता त्यानंतर ई आणि आय म्हणजे तुमचे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर आहे की नाही? ई आणि आय आहे का? नाही, आहे का इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स ई आणि आय. मग या ठिकाणी आय झाला, या ठिकाणी ई झाला. त्यानंतर नो लोडचा, नो लोड कुठे आहे? किधर गया? इधर. ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स हे आणि कोणाच्या वर्षीचे? फील्ड करंट. करंट कोणता आहे? हा वाला. झाले. अशा पद्धतीने एकाच डायग्राममध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी येतात. बघा, मग अशा पद्धतीने तुम्हाला हे विचारलं जातं की डायग्राम देते आणि या ठिकाणी कोणता ड्रॉप आहे ते विचारलं जातं आणि या ठिकाणी कोणता ड्रॉप आहे ते पेपरला विचारलं जातं. ओके. तर या ठिकाणी काय असतं राजाओ? या ठिकाणी बघा, लक्ष द्या. या ठिकाणी बघा आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप दाखवलाय आणि या ठिकाणी ड्रॉप ड्यू टू आर्मेचर अँड फील्ड रेझिस्टन्स. काय? ड्रॉप ड्यू टू आर्मेचर अँड फील्ड रेझिस्टन्स म्हणजे फील्डचा जो रेझिस्टन्स आहे त्यामुळे होणारा ड्रॉप ड्यू टू आर्मेचर अँड फील्डच्या रेझिस्टन्स. आर्मेचरमध्ये जो काही रेझिस्टन्स आहे त्यामुळे होणारा ड्रॉप आणि फील्डमध्ये जो काही रेझिस्टन्स आहे त्यामुळे होणारा ड्रॉप तो हा इथला आहे. ठीक आहे. आणि आर्मेचर रिॲक्शनमुळे होणारा लॉस जो काही ड्रॉप आहे तो या ठिकाणी आहे. ओके. इथपर्यंत कळालं तुम्हाला? मग आणि शेवटी या ठिकाणी बघा, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय? एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स कोणते? तुमचे हे वाले, हे आहे तुमचे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, जे की कुणाकुणामध्ये मित्रांनो एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी टर्मिनल व्होल्टेज कोणता इथं दिला होता मी या ठिकाणी व्ही आणि टी असं लिहिलं होतं आणि तुमचा लोड करंटवाला हा वाला या ठिकाणी कोणते तुमचे ते टर्मिनल व्होल्टेज हा वाला टर्मिनल व्होल्टेज. ठीक आहे. त्याच्यानंतर हे वरचे बघा मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स. मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स कोणते? हे म्हणजे कोणते? ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. ते कळालं. त्यानंतर राहिले कोणते? इंटरनल म्हणजे हे दोघांच्या मधातले हे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स कुणाकुणामध्ये राजा हो? ते आहे जनरेटेड EMF आणि तुमचा आर्मेचर करंट. अशा पद्धतीने होते तुमच्या DC सिरीज जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स. हे कळालं तुम्हाला? चांगल्या पद्धतीने कळालंच पाहिजे, कारण त्यामध्ये मी एवढं परफेक्ट या ठिकाणी सांगितले तुम्हाला. इथे तुम्हाला तुमच्या DC सिरीज जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स संपलेले आहे. ओके. आता आपण चालू करतोय DC शंट जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. तर चला ते चालू करूया आपण. आता स्लाइड आहे आपली DC शंट जनरेटरचे. तेच आता सगळं काय परत इथं DC शंट जनरेटरमध्ये पण कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते मी आता पहिले तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. नंबर 1 काय राजा हो? नंबर 1ला आहे तुमचे ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. कोणते? ओपन सर्किट. मी काय करतो? कॉपी करतो. बघा, मला जर कॉपी करता येत असेल, कारण सेमच आहे, 3 हे सेमच आहे. ठीक आहे. या ठिकाणी जास्तच हे झालंय, परत लिहिल्यापेक्षा या ठिकाणी कॉपी जर झालं तर ठीकच होईल, आहे का नाही? कॉपी करण्याचा ट्राय करतो, झालं तर ठीकच आहे. बघा या ठिकाणी म्हणजे हे सगळं आपल्या याच्यात यायला नको. अशा पद्धतीने याला घेतो कॉपी करून या. बघतो होतंय का कॉपी? यस होतंय कॉपी, होतंय. झालंच पाहिजे. ओके, झालंच पाहिजे. ठीक आहे, झालंय. त्यामध्ये आता आपल्याला हे कट करायचे सगळं. परत तुम्हाला मी समजून सांगणार, त्यामुळं हे सगळं कट करतो. ठीक आहे. हे झालं आपलं, म्हणजे मला परत लिहायचं काम नाही, जेणेकरून कसं टाईम वाचला पाहिजे आपला. काय झाला पाहिजे? टाईम वाचला पाहिजे, आहे का नाही? या ठिकाणी सुद्धा तेच कॅरेक्टरिस्टिक असणारे राजाओ. कोणते? ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. त्यालाच आपण मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणलं या ठिकाणी. बघा काय? ओके. पेन कुठे गेला आपला? हा पेन. ओपन कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. तेच इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स असणारे आणि तेच तुमचे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स असणारे. ते फक्त तुम्हाला मी या ठिकाणी काय करतो राजाओ? चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. बघा या ठिकाणी इंटरनल कॅरेक्टरिस्टिक दिलंय. ही जी लाईन आहे ना राजाओ तुमची, ही आहे या ठिकाणी इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. हे वरची लाईन दिसती का तुम्हाला? ही एक लाईन. हिला काय म्हटलंय बघा या ठिकाणी? इथे नाव नाही दिलं, पण आपण ते शोधून घेऊ, काही टेन्शन नाही. याला एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं, याला इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं. आपलं एक्सटर्नल आणि इंटरनल झालं. मग हे कोणते असणार आहे आपले सगळ्यात वरचे? ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. आता या ठिकाणी आपण याचा अभ्यास करू. त्या पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की DC शंट जनरेटरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आहे? स्लाइटली ड्रॉपेबल. कोणते? एकच मिनिट, या ठिकाणी कलर चेंज झालाय. SLIT, स्लाइटली ड्रॉपेबल कॅरेक्टरिस्टिक.
ओके. स्लाइटली ड्रॉपेबल, स्लाइटली डाऊन कॅरेक्टरिस्टिक्स असे काही शब्द त्या ठिकाणी आहे राजाओ. ते इम्पॉर्टंट आहे. याला काय करा, या ठिकाणी सेव्ह करून घ्या, चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. आपली अशा पद्धतीची वही असती तर वरती लिहायचं असं. हे सिरीज जनरेटर आणि शंट जनरेटरच्या कॅरेक्टरिस्टिक्सला काय म्हणतात? सिरीज जनरेटर रायझिंग कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी म्हटलं आपण, आणि शंट जनरेटरचे स्लाइटली ड्रॉपेबल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तुम्ही बघू शकता ना या ठिकाणी, हे बघा स्लाइटली एकदम ड्रॉप होते. मग काय ड्रॉप होतंय? तेच आपलं आपण बघितलंय ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. इकडे काय येणार बघा तुमचा, इकडे येणार हा ई नॉट, इकडे येणार फील्ड करंट तुमचा. ठीक आहे, फील्ड करंट म्हणजे फील्ड करंट या ठिकाणी तुमचा कोणता करंट आहे? आता इथे सुद्धा तुमच्या शंट जनरेटरची तुम्हाला डायग्राम लक्षात आली पाहिजे. हा तुमचा काय झाला? आर्मेचर झाला. ही तुमची काय झाली? अशा पद्धतीने हा गेला लोड, ही झाली तुमची फील्ड वाइंडिंग. तर या ठिकाणी जी कॅरेक्टरिस्टिक असणार ती या ठिकाणी बघा. आता इथून जाणारा करंट आय ए, इकडे जाणार करंट आय एल. तर मग म्हणून या ठिकाणी फील्ड करंट नाही, तर या ठिकाणी आर्मेचर करंट, काय आर्मेचर करंट आणि लोड करंट घेतलाय. इथे फील्ड करंट घेतलाय का? मग नाही, या ठिकाणी घेतलाय आर्मेचर करंट. ओके, मग कळालं तुम्हाला इथे आर्मेचर करंट का घेतलाय राजा हो? कळालं, चांगल्या पद्धतीने कळायलाच पाहिजे. ओके, मग आता या ठिकाणी ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आपले? हे वाले. ते कुणाकुणामध्ये मित्रांनो? हा आपला नो लोड व्होल्टेज आणि तुमचा त्या फील्ड करंटच्या याच्यामध्ये असतात. या ठिकाणी ते येणार आहे. इथं तर तेच सांगितलं, फील्ड करंट आणि काय तुमचा नो लोड व्होल्टेज. ठीक आहे, बट त्या ठिकाणी जाऊ द्या. आता बघू आपण हे इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स. कुठं गेले हे वाले इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स? ते कुणाकुणामध्ये? आपला इजी. मग या ठिकाणी आपण घेऊया इजी आणि आपला हा वाला आर्मेचर करंट यांच्या दोघांमध्ये आहे. त्यानंतर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स कोणते? हे वाले आपले सगळ्यात खालचे. ते कुणाकुणामध्ये? आपला टर्मिनल व्होल्टेज. मग इथे घेऊ आपण टर्मिनल व्होल्टेज, आणि हे काय आहे आपले? आय एल, आपला हा इथं आला. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यांचे वेगवेगळे पण तुम्ही करू शकता आणि एका ठिकाणी पण तुमच्या नोट्समध्ये लिहू शकता. ठीक आहे, आता ऑपरेटिंग पॉईंट. इथं काय होतं माहिती आहे का? हा ऑपरेटिंग पॉईंट म्हटला आहे त्यांनी. इथून एकदम स्लाइटली अजून जास्त ड्रॉप होतंय. काय? आपलं टर्मिनल व्होल्टेज. बघा ना, हे टर्मिनल व्होल्टेज आहे, इकडे वरती चाललंय, पण इथं बघा ड्रॉप ड्रॉप ड्रॉप, आणि इथून लगेच ड्रॉप होते, अजून जास्त ड्रॉप होते. ओके, ते व्ही टी, आणि व्ही टी ड्रॉप होते. व्ही टी ड्रॉप का होते राजा हो? कारण हे समोर चाललंय ना, थोडी लाईन ही समोर चालली, म्हणजे तुमचा काय होतंय? तुमचा लोड करंट वाढतोय. लोड करंट वाढतोय. जसा जसा लोड वाढतोय आपल्या शंट जनरेटरमध्ये, जसा जसा लोड वाढतो राजा हो, बघा या ठिकाणी जसा जसा लोड वाढतोय तसा तसा तुमचा टर्मिनलवरती भेटणारा जो काही व्होल्टेज आहे जनरेटरमध्ये, तो राजा हो कमी होत चालत असतो. इथपर्यंत कळालं चांगल्या पद्धतीने? कळायलाच पाहिजे. एवढं सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी एक लाईन दिली बघा, लोड कॅरेक्टरिस्टिक्स. मला सांगा या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देताना टोटल त्याला शॉर्टमध्ये या ठिकाणी लिहून दिलं होतं एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्सला मी तुम्हाला काय दिलं होतं? लोड कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे की नाही? LOAD या ठिकाणी बघा लोड कॅरेक्टरिस्टिक्स लिहून दिलं होतं मी, दिलं होतं की नाही? त्याची ही लाईन या ठिकाणी दिली वाटतं. ह्या लाईनविषयी काही इन्फॉर्मेशन नाही, पण ही लोड कॅरेक्टरिस्टिकची लाईन आहे. ओके, आता ऑपरेटिंग पॉईंट आहे, एक्सटर्नल याच्याविषयी बघितलं आपण, याच्याविषयी बघितलं. हे सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा स्लाइटली ड्रॉपेबल कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कशाचे? तुमच्या शंट जनरेटरचे. ओके, कळालं तुम्हाला? यामध्ये काही जास्त नव्हतं, कारण याची डिटेल इन्फॉर्मेशन मी सिरीजचं जे जनरेटर आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकवतानाच तुम्हाला सांगितले. ठीक आहे की नाही? आता आपल्याला समोर बघायचे कंपाऊंड जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता कंपाऊंड जनरेटरमध्ये आपण एक कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर बघितला आणि एक डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर बघितला. तर ते बघितल्यानंतर मित्रांनो, आता कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक्स एकाच ठिकाणी बघणार आहे. ते कसं? मला सांगा. या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? तुम्हाला बोललो होतो मी की आपल्याकडं ओव्हर कंपाऊंड, फ्लॅट आणि अंडर असे 3 त्याचे प्रकार पडतात. मी तुम्हाला लिहून देईल ते प्रकार. तुम्हाला बोललो होतो की जेव्हा मी कॅरेक्टरिस्टिक्स शिकवणार तेव्हा मी त्या ठिकाणी बोलणार आहे, तर मग तुम्हाला या ठिकाणी कळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी आता सांगून देतो, त्याच्यामुळे तुम्हाला मी ते सांगितलं होतं. बघा या ठिकाणी सगळ्यात वरची लाईन म्हणजे ओव्हर, सगळ्यात मधली म्हणजे फ्लॅट आणि सगळ्यात खालची म्हणजे अंडर. आता हे सेम बघा. आता तुम्हाला हे एक गोष्ट इथली विसरायची. कोणती विसरायची? ही गोष्ट विसरायची. विसरली तुम्ही ही गोष्ट, फक्त ध्यानात ठेवायच्या वरच्या 3 लाईन. आणि वरच्या 3 लाईन ज्या आहे ते आहे तुमचं कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटरचे इथे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, ते समजलं तुम्हाला? त्यानंतर आता हे जे झाले तुमचे, आता ही लाईन पण तुम्ही जेव्हा त्यात पकडता तेव्हा ते झाले तुमचे डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके,
तर आता तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे. मी तुम्हाला बोललो की हे दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स मिक्स आहे. मग तुम्हाला काय झालं असता, तुम्हाला डाऊट आला असता का नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एकदा सांगून दिलं. बघा या ठिकाणी काय घेतलंय, आर्मेचर करंट. ओके, या ठिकाणी आपल्याला स्टिक्सनुसार या ठिकाणी आपण आर्मेचर करंट घेऊ शकतो, त्या ठिकाणी लोडचा करंट घेऊ शकतो, त्या ठिकाणी ISC म्हणजे सिरीज फील्डचा करंट घेऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी आर्मेचर करंटचा घेऊ शकतो. कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्सनुसारच बघावं लागेल ना, आहे की नाही. मग त्या पद्धतीने आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि इकडे काय केलंय बघा, या ठिकाणी घेतलाय त्यांनी टर्मिनल व्होल्टेज. काय घेतलंय इकडं, टर्मिनल व्होल्टेज. आता तुम्हाला मी सांगितलं होतं कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आणि ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला मी सांगितलं होतं. आता या ठिकाणी हा जो आपला ओव्हर कंपाऊंड हे आहे, ओव्हर कंपाऊंड जो आपला जनरेटर आहे त्याचं, फ्लॅट कंपाऊंड जनरेटरचं आणि अंडर कंपाऊंड जनरेटरचं, याच्याविषयी पेपरला असं कॅरेक्टरिस्टिक्समधून काही तेवढं येत नाही. ओके, तेवढं काही येत नाही. फक्त या ठिकाणी एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी एक VT आहे. कोण आहे, VT. आणि हा आहे तुमचा, एकच मिनिट हा आहे तुमचा EG. काय आहे तुमचा, EG. ठीक आहे, हा आहे तुमचा EG. ठीक आहे, एकच मिनिट, हे कसं काय होत नाही, हे EG आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, ओव्हर कंपाऊंडमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो तुमचा टर्मिनल व्होल्टेज आहे, हा वाला टर्मिनल व्होल्टेज हा जास्त आहे. हा काय, जास्त आहे. ओके, ह्या टर्मिनल व्होल्टेज जो काय आहे तो जास्त आहे. बस हे एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर या ठिकाणी बघा समानच आहे ना, थोडंफार चेंज आहे पण समानच आहे. मग त्या ठिकाणी तुमचा VT बरोबर असतो हा वाला तुमचा EG म्हणजे फ्लॅट कंपाऊंडमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा तुमचा VT जो आहे, मग या ठिकाणी VT काय झाला आहे, कमी झाला आहे. मग VT या ठिकाणी मग तुम्हाला कमी दाखवायचा आहे आणि कमी तुमचा हा पुढे झाला तुमचा EG. कळालं मग तुम्हाला, हे एवढंच होतं तुमचं ह्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. कशाच्या, आपले कम्युलेटिव्ह कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स. मित्रांनो या ठिकाणी असं येऊ शकते एखादी, हे याच्यावरती आलाय बरं का प्रश्न, अशी डायग्राम दिली अशा पद्धतीनं आणि हा एक कर्व दिला आहे फक्त, आणि हे कशाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते सांगा. तर हे लक्षात ठेवा, हे डिफरन्शियल कंपाऊंड म्हणजे हे कसं आहे, युनिक आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये ही एक गोष्ट काय आहे, युनिक आहे, आणि त्या युनिक गोष्टी पेपरला विचारल्या जातात. ठीक आहे, मग हे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. हे लक्षात का ठेवायचं आहे, कारण पेपरला ही गोष्ट आली आहे, डिफरन्शियल चे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरचे. ठीक आहे, ठीक आहे, मग इथपर्यंत तुम्हाला कळालं. हे कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपले संपले. आता आपल्याला तुम्हाला बोललो होतो मी ॲप्लिकेशन आपण घेणार आहे. काय करणार आहे आपण, ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो आपल्याला आपला सिरीज जनरेटर. ओके, काय असतो, आपला सिरीज जनरेटर असतो. या ठिकाणी स्टॉप झालं होतं बघा सेशन. विषय असा आहे मित्रांनो, या ठिकाणी सिरीज जनरेटरचे जे ॲप्लिकेशन आहे ते जास्तीत जास्त विचारले जातात, सिरीज आणि तुमचं शंट जनरेटर. तर ते तुम्हाला सर्वात पहिले मी सांगून देतो. बघा सिरीज जनरेटर जे आहे त्याचे ॲप्लिकेशन म्हणजे तो कुठं कुठं वापरला जातो, बरोबर आहे की नाही, ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो तुम्हाला बोललो होतो की सिरीज जनरेटरमध्ये काय असतं, व्होल्टेज किती असतो आणि करंट किती असतो तुम्हाला बोललो मी. त्या ठिकाणची वाइंडिंग ही जाड असते. ओके, त्या ठिकाणी जो की हे आहे तो जनरेटर आहे त्याला आपण बूस्टर म्हणून यूज केलं आहे, BOOSTER बूस्टर म्हणून त्या ठिकाणी आपण, मी तुम्हाला बोललो होतो त्याला यूज करतात. मग नंबर 1लाच या ठिकाणी त्याला बूस्टर म्हणून यूज करतात. यूज बूस्टर पाहिजे होतं. ठीक आहे ना, आपल्याकडे ऑप्शन आहे, आपल्याला परत लिहायचं काम नाही. ठीक आहे, यूज बूस्टर म्हणून त्याला काय केलं आहे, यूज केलं आहे. या ठिकाणी एकच मिनिट कलर चेंज करतो बघा. ओके, डन. काय केलं आहे, त्याला बूस्टर म्हणून यूज केलं आहे. हे जास्तीत जास्त पेपरला आलेलं आहे. नंबर 2, ॲज अ सप्लाय फॉर आर्क लॅम्पला सप्लाय देण्यासाठी. ओके, हे 2 तुम्हाला कळालं. काय नंबर 1ला तुमचा तो बूस्टर म्हणून यूज केला जातो ॲज अ बूस्टर, आणि दुसरा आर्क लॅम्पला सप्लाय देण्यासाठी. ओके, ह्या दोन गोष्टी कळाल्या. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, यूज फॉर सिरीज आर्क लाइटिंग. कशासाठी, सिरीज लाइटिंग, आर्क लाइटिंग. यूज फॉर हे पेपरला जास्तीत जास्त येणारे ॲप्लिकेशन आहे आणि तेच मी घेतो. असे खूप सारे आहे, SCRIES सिरीज आर्क लाइटिंग. ओके, हे 3 कसे आहे माहिती आहे का, हे इम्पॉर्टंटवाले आहेत. तुमचा बूस्टर खूप जास्त इम्पॉर्टंट
खूप जास्त इम्पॉर्टंट, त्याला हायलाईट करतो. त्यानंतर आर्क लॅम्पला सप्लाय देण्यासाठी आणि दुसरा आहे तुमचा सिरीज आर्क लाइटिंगसाठी त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. ओके. अजून जर सांगायचे झाले तर या ठिकाणी मी बघतो माझ्या तेवढे लक्षात नाही आहे. ॲप्लिकेशन लक्षात राहत नाही. याला कंटिन्यू प्रॅक्टिस करावी लागते मित्रांनो. ठीक आहे. तुमचा ॲज अ बूस्टर झाला, माझ्याकडे होतं, आर्क लॅम्प झाला आणि स्टेबल करंट जनरेटरसाठी पण सुद्धा वापरला जातो. स्टेबल करंट जनरेटरसाठी. ठीक आहे. ते तुम्ही मी सांगितलं तर लिहून घ्या. ठीक आहे. दुसरा आपला आहे शंट जनरेटर. ठीक आहे. आपण शंट जनरेटरचं बघून घेऊया आता. ते पण इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. चला, तर शंट जनरेटरची स्लाईड मी ओपन करतोय. शंट जनरेटर हा आहे आपला इथे. ओके. तर याचे ॲप्लिकेशन आपल्याला बघायचे आहे. बघा, बॅटरी चार्जर सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन. बॅटरी चार्जरसाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर एक्सायटरसाठी बघा, तुम्हाला बोललो होतो मी सेपरेटली एक्सायटेड DC जनरेटर आहे आपला. तर ते सेपरेटली एक्साईट करण्यासाठी त्याची वाइंडिंग जी एक्साईट करायचं मी बोललो होतो. मग त्या ठिकाणी आपण कोणता जनरेटर वापरू शकतो? शंट जनरेटर. ठीक आहे. का? कारण तो काय करतो? कॉन्स्टंट व्होल्टेज तयार करतो. का वापरू शकतो? कारण तिथे तो कॉन्स्टंट व्होल्टेज तयार करतो. बरोबर आहे की नाही? मग त्याच्यामुळे तो आपण वापरू शकतो ॲज अ पॉवर सप्लायसाठी. ॲज अ पॉवर सप्लाय. ओके. ॲज अ पॉवर सप्लायसाठी त्याला आपण वापरू शकतो. त्यानंतर कॉन्स्टंट व्होल्टेज रिक्वायर्ड ज्या ठिकाणी आहे, कॉन्स्टंट व्होल्टेजची जिथे काही रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी 4 नंबर. कॉन्स्टंट व्होल्टेज रिक्वायर्ड. ठीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा हा जनरेटर त्या ठिकाणी वापरला जातो. कळालं मग तुम्हाला हे ॲप्लिकेशन. त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी पण 5 नंबर एक परत लिहून घ्या. फॉर इलेक्ट्रोप्लेटिंग. ओके. इथपर्यंत कळालं. हे आहे इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर कॉन्स्टंट व्होल्टेजसाठी मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. बॅटरी चार्जर नंबर 1 इम्पॉर्टंट. बॅटरी चार्जरसाठी ॲज अ एक्सायटर इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ॲज अ पॉवर सप्लाय इम्पॉर्टंट आहे. कॉन्स्टंट व्होल्टेज रिक्वायरमेंट इम्पॉर्टंट आहे आणि फॉर इलेक्ट्रोप्लेटिंगसुद्धा हे महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन होते तुमच्या DC शंट जनरेटरचे. ओके. कळाले मग तुम्हाला. त्यानंतर आपल्याला बघायचे कंपाऊंड जनरेटरचे ॲप्लिकेशन. कशाचे राजा हो? कंपाऊंड जनरेटरचे ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी कंपाऊंड जनरेटरमध्ये तुम्हाला कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटरचे ॲप्लिकेशन मी आता या ठिकाणी सांगणार. कोणता? कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर. कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटरचे खूप सारे ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला त्यातले इम्पॉर्टंट मी सांगण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1ला बघा, ॲज अ पॉवर सप्लाय. पॉवर सप्लायसाठी ॲज अ पॉवर सप्लायसाठी त्याचा यूज केला जातो. त्यानंतर ऑक्झिलरी पॉवर सप्लाय माहीतच असेल तुम्हाला. ऑक्झिलरी पॉवर सप्लाय. ओके. त्यानंतर बघा 3 नंबर काय? बॅटरी चार्जिंगसाठी जे आपण शंट जनरेटर वापरलं याला सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता. बॅटरी चार्जिंग. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबर बघा, लाइटिंग पॉवर यासाठी पण वापरू शकतो. नंतर हेवी पॉवरसाठी. कशासाठी? हेवी पॉवरसाठी सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर इलिव्हेटर सगळ्यात महत्त्वाचं. काय? सगळ्यात महत्त्वाचं एलिव्हेटर. तुम्हाला कुठे एलिव्हेटरसाठी सिरीज जनरेटरसुद्धा दिसतंय मित्रांनो. आपल्याला सिरीज जनरेटर नाही बघा या ठिकाणी हे जनरेटर, पण आपण जेव्हा मोटर शिकू त्या ठिकाणी कोणती मोटर एलिव्हेटरसाठी वापरली जाते तर सिरीज मोटर. त्या ठिकाणी ते पेपरला खूप साऱ्या वेळेस आलेला प्रश्न येतो आणि तिथे मी सांगेनच. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणारच आहे की कुठे इम्पॉर्टंट काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलरली इट इज अ यूज, म्हणजे खूप सारे सिमिलर यूज आहे वगैरे खूप सारे आहे. काही त्याचं हे नाही एवढं. हेच जेवढं मी सांगितलं ना तेवढं लक्षात ठेवा. याच्यापेक्षा जास्त काही गरज नाही आहे. ठीक आहे. तर डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरचे आपल्याला हे बघायचे. तुम्हाला प्रत्येक वेळेस मी शिकवताना डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरविषयी काहीतरी बोललोय. काय बोललोय बरं का? डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरविषयी तुम्हाला काय बोललोय मी? की तुम्हाला बोललोय की हाय करंट
ॲप्लिकेशनसाठी वापरतात. ठीक आहे. जिथे जिथे हाय करंट आहे तिथे तिथे तुमचा कोणता जनरेटर वापरला जातो, तर तो तुमचा डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर वापरला जातो. हे सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन तुमच्या डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटरचं आहे राजा. ओके. त्यानंतर महत्त्वाचं एक अजून आहे, याचा दुसरा यूज आहे बघा, DC वेल्डिंग. कशासाठी? DC वेल्डिंगसाठी. वेल्डिंग मशीन, DC वेल्डिंग मशीन जे आहेत त्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. अजून जर महत्त्वाचं झालंच तर जे की तुमचा आर्क फर्नास असतं, आर्क फर्नास, तेथे सुद्धा तुमचा डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर वापरला जातो. ओके. आणि सगळ्यात खराब आहे, खराब आपल्या भाषेत सगळ्यात खराब जनरेटर आहे हा. म्हणजे तेवढा वापर नाही, काही नाही, काही नाही, काही कामीचा आणि धामीचा आणि काही नाही, असा हा जनरेटर आहे आपला. ओके. त्यानंतर आपलं या ठिकाणी झालं होतं बघा, त्या ठिकाणी तुम्हाला ओव्हर, अंडर आणि फ्लॅट हे असे जनरेटर मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. ओव्हर कंपाऊंड, अंडर कंपाऊंड वगैरे वगैरे असे जनरेटर तुम्हाला सांगितलं होतं. ते इथंच घेतो बघा. नंबर 1ला घेतो फ्लॅट कंपाऊंड, त्याच्यानंतर नंबर 2ला अंडर आणि नंबर 3ला ओव्हर. आणि याचे नॉर्मली ॲप्लिकेशन तुम्हाला सांगून देतो. जो फ्लॅट जनरेटर आहे तुमचा, फ्लॅट कंपाऊंड जनरेटर. ओके. मोठ्या बिल्डिंगमध्ये याचा वापर केला, मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे असतात ना त्या ठिकाणी याचा वापर केला जातो, फ्लॅटवाला. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामुळं असंच सांगतो. आता तुमचा दुसरा आहे अंडर कंपाऊंड. आर्क वेल्डिंगसाठी सुद्धा आहे अंडर कंपाऊंड, आर्क वेल्डिंग. ओके. आर्क वेल्डिंगसाठी याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि त्यानंतर तुमचा ओव्हर कंपाऊंड, लॉंग ट्रान्समिशन लाईन, हे महत्त्वाचं आहे. लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी ओव्हर कंपाऊंड जनरेटरचा वापर केला जातो. नंतर DC मोटर सप्लायसाठी, DC मोटर सप्लाय, DC मोटर सप्लाय आणि रेल्वे. ओके. रेल्वेमध्ये कोणती मोटर वापरली जाते? DC सिरीज मोटर वापरली जाते. मोटर शिकवताना तुम्हाला सांगेन, काही काळजी करायची गरज नाही. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला DC जनरेटर हा चॅप्टर संपला. तर यावरती फायनल पंच देण्यासाठी काही पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. फक्त 2 मिनिट थांबा. मी पॉईंट म्हणजे कसं आहे, ज्या काय पूर्ण टोटल अवेलेबल मी तुम्हाला जे काही शिकवलंय त्यामध्ये त्याचं फक्त काय करणार आहे, मी रिव्हिजन तुमचं करणार आहे. नॉर्मल रिव्हिजन असणार आहे. म्हणजे तुम्ही आपण काय काय केलं, काय नाही केलं, काही गोष्टी जर त्यातल्या आपल्या सुटल्या असेल, ओके, त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगणार आहे. ओके मित्रांनो, आपण DC सिरीज जनरेटर शिकलो. नंबर 1 DC सिरीज जनरेटर शिकलो. त्याचे ॲप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट आहे, त्या ठिकाणी त्याचे वाइंडिंग वगैरे, त्याच्यानंतर त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, पेपरला आलेले आहे. ओके. त्यानंतर तसंच तुमच्या शंट जनरेटरवरती न्यूमेरिकल येतात आणि त्याच्या वाइंडिंगवरती, त्याच्या आर्मेचरवरती, याच्यावरती ते सगळे प्रश्न विचारले जातात. ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण बघितला प्रिन्सिपल. काय? आपल्या DC जनरेटरचा प्रिन्सिपल सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी IMP आहे. ते सगळे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्यामध्ये मग फॅरेडेज राईट हँड रूल, फॅरेडेज लेफ्ट हँड रूल, हे कशासाठी वापरले जाते, अंगठा काय दर्शवतो, तर्जनी काय दर्शवते, मधले बोट काय दर्शवते, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर DC शंट जनरेटरचे सगळे फॉर्म्युले मी पाठ करायचे सांगितले नाही, कशा पद्धतीने येतात ते तुम्हाला सांगितले. सिरीज जनरेटरचे सुद्धा सगळे या ठिकाणी काय केलंय, फॉर्म्युले कशा पद्धतीने आपण त्या डायग्रामवरून काढले ते सांगितलं. डायग्राम या ठिकाणी काढायच्या, खूप वेळेस तुम्ही ती डायग्राम काढून तिची प्रॅक्टिस करा. त्यानंतर आपण सगळं झाल्यानंतर ॲप्लिकेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स आता बघितलं, तेही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कम्युटेशन पण आपण बघितलं, तेही इम्पॉर्टंट आहे. कसं होतं, काय होतं कम्युटेशन, त्या ठिकाणी त्याच्यावरती नोट्स वाचा. मला माहिती आहे त्यामध्ये प्रॉब्लेम्स येतो मुलांना, तर त्याच्या नोट्स वगैरे वाचा, त्याच्यावरती MCQ सोडवा. सगळ्यात महत्त्वाचं आहे MCQ सोडवणं. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण काय बघितलं होतं, टाईप तर आपण सगळेच बघितले. ठीक आहे. त्याच्यानंतर व्होल्टेज रेग्युलेशन बघितलं. व्होल्टेज रेग्युलेशन नो लोड मायनस फुल लोड अपॉन फुल लोड, ते पण बघितलं. त्यावरती प्रश्न येतात, ते चांगल्या पद्धतीने करून घ्या. ठीक आहे. आता विषय याच्यावरती शंट जनरेटरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तो वाइंडिंगचा जो काही रेजिस्टन्स असतो तो कमी पाहिजे क्रिटिकल रेजिस्टन्सपेक्षा, आणि जो काही जनरेटरचा स्पीड होता, काय जनरेटरचा जो स्पीड होता तो काय पाहिजे, जास्तीत जास्त पाहिजे. त्या ठिकाणी सांगितलं व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ शंट जनरेटर
हे कसं असतं आपलं, आता हे 1 2 3 नोट्स आहे माझ्याकडे, वाचतो बघा. व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ शंट जनरेटर इज अ गुड आहे. व्होल्टेज रेग्युलेशन कसं आहे त्याचं, गुड असतंय. शंट फील्ड रेजिस्टन्स, हा शंट फील्डचा रेजिस्टन्स हाय असतो, मी तुम्हाला सांगितलंय का, नाही का, सांगितलंय ना, का ती बारीक असते ना, बारीक बोललो ना, हे ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी संपल्या आपल्या, परत परत सांगून काही हे नाहीये. आता मी हे काय सगळं बोललोय ना, तर तुमचं सगळं डोळ्याखालून गेलं पाहिजे. ज्याचं डोळ्याखालून गेलं त्याने रिव्हिजन केलं, ज्याचं गेलं नाही त्याचं गाडं मसनात गेलं, त्याचं गाडं मसनात गेलं. आता तो जेव्हा वाचल ना, आता त्याला कळणार नाही काय. तर त्याच्यामुळे मी सांगतो, लेक्चर झालं की रिव्हिजन करायचं, लेक्चर झालं की रिव्हिजन केलंच पाहिजे. ओके. नुसती बॅच पूर्ण करून तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बॅच करणं म्हणजे फक्त तुम्हाला तो रस्ता माहीत होतो. ठीक आहे, ह्या रस्ता माहीत होतो, त्या रस्त्यानं चालणं तुम्हाला आहे, MCQ सोडवणं तुम्हाला आहे, रिव्हिजन करणं तुम्हाला आहे. ओके. नोट्स वाचणं तुम्हाला आहे. आणि हे सगळं करून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःला परफेक्ट बनवल्यानंतर तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पेपर तुम्ही देऊ शकता. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पेपर देण्याच्या पहिले सेम तो जसा पेपर आहे त्याच्यावरच्या टेस्ट सोडवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, शेतामध्ये तुमचे वडील शेतकरी जर असेल तर कळेल तुम्हाला. तुमचे वडील जर या ठिकाणी वखर चालवत असेल, या ठिकाणी चालवतात ना वखर, याच्यामध्ये कशामध्ये, बैलाने वखर चालवतात, कपाशीमध्ये चालवतात. तर पहिल्या वेळेस जर तुम्ही नवीन असेल, तुम्ही जर वखर चालवत असेल तर तुमच्याकडून 8-10 झाडं जी आहे कपाशीचे ते जातील. दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा चालवताल तेव्हा 3 ते 4 झाडं जातील. आणि जेव्हा तुम्हाला सराव होईल तेव्हा तुमच्याकडून एकही झाड जाणार नाही. तसं असतं ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं सुद्धा मित्रांनो. जेवढी प्रॅक्टिस कराल, नोट्स वाचाल, MCQ सोडवाल जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त जेव्हा टेस्ट देसाल मित्रांनो, याची प्रॅक्टिस करसाल, तेव्हा तुम्हाला हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो पेपर आहे तो आपलंसं करणार आहे. बरोबर आहे मित्रांनो. तुम्ही कितीही हुशार असले, कितीही तुम्हाला येत असलं, पण जर ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये गेल्यानंतर त्या कम्प्युटरच्या पुढे जेव्हा तुम्ही बसताना, जेव्हा तुमच्या अंगाला घाम सुटतो ना, भयंकर. पण ह्या टेस्टची जर प्रॅक्टिस केलेली असेल तर 2 तासाचा पेपर म्हणजे 2 तास म्हणजे 60 120 मिनिटाचा पेपर 100 मिनिटामध्ये सोडून पुढचे 20 मिनिट तुम्ही बसता, एवढी माझी गॅरंटी आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळेच तुम्हाला एवढं ओरडून सांगतो. ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत करायच्या असेल तर या ठिकाणी माझ्यासोबत परिपूर्ण लेक्चर करा, बॅच जॉईन करा. या ठिकाणी 15,000ची बॅच आपण फक्त त्या ठिकाणी 1,000 टाकली. तेवढा कंटेंट 1,000 राजाओ फक्त तुमच्यासाठी. तो खर्च कशाचा आहे, फक्त टायपिंगचा, PPT बनवण्याचा वगैरे वगैरे ह्या गोष्टींना खर्च लागतो. ॲप्लिकेशनला वगैरे जो काही खर्च लागतो तेवढा खर्च आहे फक्त राजाओ, बस जास्त काही नाही. ओके. या ठिकाणी DC मशीन्समधलं DC जनरेटर आपण संपवलंय. उद्यापासून आपण DC मोटर घेणार आहे. ओके. तर या ठिकाणी भेटूया उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. बाय.